निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्ये अहमदनगरची जागा सोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच घोळ सुरू झाल्याचं दिसतंय। शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचं अकलूजमध्ये बोलताना जाहीर केलं, तर जयंत पाटील म्हणतात हे वृत्त तथ्यहीन आहे आणि तसं ट्विट करून त्यांनी याबाबतचा खुलासा केलाय। ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडल्याची वृत्त प्रसिद्ध करण्यात आली। त्या वृत्ताबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं यात स्पष्ट केलंय। पण बघणार आहोत शरद पवार यांनी अकलूजमध्ये अहमदनगरची जागा सोडण्यासंदर्भातल्या प्रश्नावर नेमकं काय म्हटलंय। तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय आणि हेच खरं मानून सुजय विखे पाटील यांनी पवारांचे आभारही मानले। बघूया तर सुजय विखे पाटील यांनी जयंत पाटलांचं ट्विट येण्याआधी नेमकं काय म्हटलं होतं। आता मी सभेत होतो आणि मला ही बातमी व्हॉट्सअपवर आली। तुम्ही सांगत आहात की माननीय पवार साहेबांनी अशी घोषणा केलेली आहे, त्याचा अजून दुजोरा मला नाही। अशी गोष्ट जर झाली असेल तर निश्चित माननीय पवार साहेबांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय जेवढे लोक असतील, जेवढे नेते असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एक विश्वासाने मला या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं। आमचे पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी असतील आणि सर्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब असतील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी बजावली असेल तर माझे वडील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना सगळ्यात मोठी साथ लाभली ती सर्वसामान्य जनतेच्या प्रार्थनेची, त्यांच्या आशीर्वादाची। आणि जर ही गोष्ट खरी असेल जसं आपण मला सांगता की प्रेस झाली आणि पवारसाहेब असं म्हटलेत, तर मी एवढंच सांगू इच्छितो की आज जो काही त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला, मला संधी देण्याचं काम केलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षाचं या जिल्ह्यामध्ये वाढ होईल। सगळे विधानसभा असतील, सगळ्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकींमध्ये मी दोन्हीही पक्षाचं प्रामाणिक काम करेल आणि दोन्हीही पक्षाला वाढवण्याचा त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे। कारण की ही जबाबदारी फार मोठी होती आणि बऱ्याच दिवसाची ही चर्चा होती। या चर्चेला जर आज पूर्णविराम लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे। जो विश्वास त्यांनी मला दाखवला त्या विश्वासाला निश्चित मी सार्थ ठरेल एवढंच मी सगळ्या नगर जिल्ह्यातल्या जनतेला आश्वासित करतो। आपण बघतो ही आधीची प्रतिक्रिया होती आणि अहमदनगरच्या जागेवरून जो तिढा कायम आहे त्याबद्दलच आम्ही अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांमधील मतभेद समोर दिसून येत आहेत ते नगरच्या जागेवरून। आणि मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील दिल्ली हायकमांडपर्यंत जात होते, पण आज मात्र पहिल्यांदा शरद पवार जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत त्यांनी माध्यमांना सांगितलं की नगरची जागा ही राष्ट्रवादी सोडत आहे आणि ती काँग्रेसला दिली जाईल। पण काही वेळातच सुजय विखे पाटील यांना या संदर्भात विचारली, त्यांची प्रतिक्रिया आली की जर असं झालं असेल तर मी त्याचं स्वागत करतो आणि मला सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशा अपेक्षाही व्यक्त केल्या। पण त्याच्यानंतर काही क्षणामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। त्यांनी ट्विट केलेलं आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक अधिकृत ईमेल देखील करण्यात आलेला आहे प्रसारमाध्यमांना की प्रसारमाध्यमांमध्ये जी बातमी आली होती की नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला दिली आहे ती खोटी आहे। आजही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच नगरची जागा आहे आणि ती काँग्रेसला देण्यात आलेली नाही आहे। जयंत पाटील यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांमधले मतभेद परत एकदा उघड झालेले आहेत। नगरची जागा हा मुळात सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा आहे। अशाच वेळी स्वतः विखे पाटील यांनी केलेले प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांनी आणि शरद पवारांमधले वेगवेगळे विधानं यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतली बिघाडी नगरच्या जागेवरून अजून आहे आणि कदाचित आजच्या या घटनेमुळे आघाडीमध्ये विशेष म्हणजे विखे आणि पवार कुटुंबियांमध्ये अधिकच मतभेद झाले की काय अशी चर्चा आता रंगलेली आहे।
आपण बघतोय हा तिढा कायम आहे आणि बघूयात याच राजकारणातली आणखीन एक बातमी. माढा मतदारसंघात मोहिते पाटील समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याचं पवारांनी अकलूजमध्ये म्हटलं आणि अशा पद्धतीनं पवारांनी माढामधला तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं काय दादा माढ्यातून आता आपण उमेदवारी जाहीर झाली, लोकांनी ती स्वीकारले. मग रणजित दादा असतील किंवा विजय दादांचं असतं, मोठे दादा त्यांचं पुनर्वसनावर काय आश्वासन? काय सांगायचं, माझ्या वस्तू माझ्याची ही निवडणूक संपली विधानसभेची की माझ्या संसदेमध्ये असते, माझी सुरुवातीलाच असते. मी आधी काय सांगतो. छत्रपती संभाजी मालिकेचे नायक डॉक्टर अमोल कोल्हे यांना फोडून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एक मोठा धक्का दिलाय. अमोल कोल्हेंनी रीतसर राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन काल पक्षप्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होतीये. मातोश्रीचा छावा पवारांच्या राष्ट्रवादीत. डॉक्टर अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश. शिरूरमधून कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी. शिरूरचं लोकसभा मैदान कोण मारणार? शिवसेनेचे शिवाजीराव की राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी? अखेर डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरूर मतदारसंघातील उमेदवाराचा शोध संपलाय. मुंबईच्या प्रदेश कार्यालयात अमोल कोल्हेंचा रीतसर पक्षप्रवेश झाला. जयंत पाटलांनी यावेळी इतरही 1-2 नेत्यांचे प्रवेश उरकून घेतले. पण सगळ्यांना उत्सुकता होती की आता कोल्हे उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार. पण चाणाक्ष कोल्हेंनी तसं काहीही केलं नाही. शिवसेनेत आपल्याला प्रेमच मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करताना एक अत्यंत सुसंस्कृत नेतृत्वाबरोबर काम करण्याचाच अनुभव होता. स्वतः उद्धवसाहेबांनी तळागाळातल्या शिवसैनिकांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाविषयी मी कायम ऋणीच राहील. परंतु काही निर्णय हे महत्त्वाचे घ्यावे लागतात ज्यामध्ये राजकारणाची दिशाही बदलते आणि या देशपातळीवरच्या राजकारणाची दिशा बदलण्याच्या दृष्टीनं जर माझ्या खारीचा वाटा उचलला जाऊ शकणार असेल तर मला वाटलं की यावेळी मी मागे राहता कामा नये. या खेळीमेळीच्या वातावरणातच मग अजित पवारांनीही डॉक्टर अमोल कोल्हेंच्या राजकीय चाणाक्षपणाची मजेशीर फिरकी घेतली. जी प्रगल्भता आहे ते कुणाला आपलं दुखवायचं नाही. ज्यांना सोडलंय त्यांच्याही बद्दल 4 शब्द चांगले बोलणं, ज्यांच्यात चाललोय त्यांच्याही बद्दल हे सगळ्यांना जमतं असं नाही. ते डॉक्टरांना जमलंय, तेव्हा पुढचं सगळं जमेल. दरम्यान शिवसेना सोडताना काय त्रास होतो याचीही भुजबळांनी यावेळी कोल्हेंना आवर्जून आठवण करून दिली. ज्या पक्षाला ते सोडून आले त्या पक्षाला सोडून येणं किती कठीण असतं हे माझ्या एवढं कोणालाच माहीत नाही. परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ते अगदी सहज करून दाखवलं, त्याबद्दल सुद्धा ते धन्यवादास पात्र आहे. शिरूरच्या उमेदवारीबद्दल विचारताच या राजकीय अभिनेत्याने अपेक्षेप्रमाणेच डिप्लोमॅटिक उत्तर दिलं. अत्यंत चोख भूमिका शिवसेनेत पार पाडली. प्रचाराची मोठी जबाबदारी देखील होती. शिरूर मतदारसंघ देखील बांधलाय. कुठेतरी लोकसभेची अपेक्षा कसं अपेक्षा ठेवून येण्यापेक्षा मला असं वाटतं जसं मी आधीच म्हणालो पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती जरूर पार पाडण्याचा, त्या पद्धतीनं पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी या दोन्ही मालिकांमध्ये नायकाची भूमिका बजावली असल्यानं शिवप्रेमींमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे. शिवसेनेलाही आजवर त्याचा मोठा फायदा झालाय. अमोल कोल्हेंची हीच इमेज डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना आपल्या कळपात खेचून आणलंय. त्यामुळे शिरूरमध्ये आता शिवसेनेचे शिवाजीराव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती संभाजी फेम अमोल कोल्हे असा थेट सामना रंगणार आहे. पाहुयात यात नेमकं कोण जिंकतंय ते. प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच वेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. अभिनेते आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आपल्यासोबत अमोल कोल्हे आहेत. शिवसेना सोडली आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. काय एकूण बदल करण्यासाठीची परिस्थिती व्हावी? नाही, माझी भूमिका जो मेन बाईट आहे त्यामध्येच जी स्पष्ट केलेली आहे की आज देशपातळीवरचं राजकारण पाहिलं तर एकूण त्यामध्ये वाढत जाणारी तेढ, त्यामध्ये वाढत जाणारी बेरोजगारी, लघु उद्योग, मध्यम उद्योगांचं मोडलेलं कंबरड, या सगळ्यामुळे एक प्रचंड अस्वस्थता आहे. आणि या संपूर्ण अस्वस्थतेला एक सकारात्मक दिशा देण्याची जी क्षमता आहे
ते आदरणीय पवारसाहेबांमध्ये हे प्रत्येक वेळी महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, प्रत्येक वेळी देशानं पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे अशा वेळी त्यांचे हात बळकट करणं मला वाटतं एक महाराजांचा मावळा म्हणून माझं कर्तव्य आहे, म्हणून मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अत्यंत चोख भूमिका शिवसेनेत पार पाडली. प्रचाराची मोठी जबाबदारी देखील होती. शिरूर मतदारसंघ देखील बांधलाय. कुठेतरी लोकसभेची अपेक्षा कसं अपेक्षा ठेवून येण्यापेक्षा मला असं वाटतं, जसं मी आधीच म्हणालो, पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती जरूर पार पाडण्याचा, त्या पद्धतीनं पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. पण हे सगळं करत असताना जी संभाजी महाराजांची मालिका आहे, जो संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे, ज्याच्यातून आज तरुणाला एक वेगळी प्रेरणा मिळते, ते माझं कायम प्राधान्य असणार आहे. पण जबाबदारी जर लोकसभेची मिळाली तर काय? हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, त्यामुळे हा प्रश्न माझ्यापेक्षा याचं उत्तर त्यांच्याकडे असेल. राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर मतदारसंघातून एक मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्ह या ठिकाणी अमोल कोल्हे यांना तरी दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत. मतदारसंघाविषयी हा एक असा मतदारसंघ जो नेहमी शिवसेनेचा निसट्टा बालेकिल्ला राहिला आणि याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी आजच्या घडीला विरोधी पक्षांकडे एकही ठोस उमेदवार नसल्याचं चित्र दिसतंय. सध्याचं वातावरण पाहता शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असं चित्र असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा नेहमीच निसट्टा विजय झालाय. त्यात यंदा विरोधी वातावरण असल्यानं ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची कोणी की विद्यमान खासदारच शिवसेनेचे उमेदवार असतील या चर्चेनं ठाण्यात जोर धरलाय. आतापर्यंत झालेल्या 4 लोकसभेच्या निवडणुका आणि एका पोटनिवडणुकीचा विचार करता काही वेळेला काही हजारात तर 1-2 वेळेला लाखांच्या फरकानं शिवसेनेचा विजय झालाय. 1999ला लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या नकुल पाटील यांचा 1 लाख मतांनी पराभव केला. 2004च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांना राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांनी कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेचा फक्त 22,000 मतांनी निसटता विजय झाला. 2008च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा 90,000 मतांनी पराभव केला. तर 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत 50,000 मतांनी लोकसभेची जागा जिंकली. तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधी वातावरण आणि भाजपच्या सोबत झालेल्या युतीमुळे शिवसेनेचे राजन विचारे तब्बल 2,81,299 मतांनी निवडून आले. पण यंदा युतीसाठी वातावरण काहीसं जोखमीचं आहे, तर विरोधक आक्रमक झालेत. त्यात विद्यमान खासदार यांच्याशिवाय शिवसेनेला पर्यायच नाही. पण या निवडणुकीत खरी कसोटी आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची. मुलाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं की ठाणे लोकसभेचा बालेकिल्ला राखायचा, अशा द्विधा मनस्थितीत शिंदे असावेत. राजकीय निरीक्षकांना तरी तसंच वाटतं. समोर कोण उभं राहतं, समजा राष्ट्रवादी काँग्रेसने कोणी मातब्बर गणेश नाईक यांच्यासारखा उमेदवार जर समजा रिंगणात उतरवला तर मला असं वाटतं की म्हणजे पालकमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना मोठी ताकद आपल्या उमेदवाराच्या मागे लावावी लागेल. कारण ठाणे हे म्हणजे मुंबईनंतर शिवसेनेचं जर नाक असेल तर ते ठाणे आहे आणि त्यामुळे इथला उमेदवार निवडून आणण्यासाठी पालकमंत्र्यांनाच आपली सर्व शक्ती पणाला लावायला लागेल. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभेच्या नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आणि आता या निवडणुकीत तर शिवसेना भाजपाची युती पुन्हा झालेली आहे. त्यामुळे गेल्या वेळेस मिळालेलं मताधिक्य त्यामध्ये नक्कीच यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्यामध्ये वाढ होईल. सध्या वातावरण विरोधी पक्षांच्या पारड्यात असलं तरी विरोधी पक्षांकडे उमेदवारीवरून चाललेली रस्सीखेच जोरात आहे. मनसेला अभिजित पानसे यांच्याशिवाय पर्याय नाही. माजी खासदार संजीव नाईक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आनंद परांजपे ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक हे सुद्धा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. राजन विचारे खासदार असूनही गटार बांधण्याचं काम करत राहिले, त्यांना खासदारकी कळलीच नाही असा घणाघाती आरोप केलाय जितेंद्र आव्हाड यांनी. आत्ताच्या खासदारांचं काय सांगणार तुम्ही लोकांना जाऊन की मी फक्त एका कर्मचाऱ्याच्या तोंडात पोळी खोमली? असं नाही होत ना. रेल्वेसाठी काय केलं तुम्ही? इथला कुठला मोठा कारखाना आणला तुम्ही? गटार बांधणं, रस्ते करणं, कुठेतरी व्यायामशाळा उघडणं हे खासदाराचं काम नाही आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या 5 निवडणुकांपैकी 4 निवडणुकीत
भाजपची ठाणे लोकसभा मतदारसंघातली भूमिका निर्णायक ठरली आहे। यंदा सुद्धा हीच परिस्थिती आहे। युती झाली असली तरी 4.5 वर्षांपेक्षा जास्त काळ सर्वच पातळीवर ठाण्यात शिवसेना भाजपमधला वाद दिसून येतोय। त्यामुळे निरंजन डावखरे आणि संजय केळकर हे 2 आमदार तर 20 पेक्षा जास्त नगरसेवक हे शिवसेनेला मदत करतील का याचं उत्तर भाजपलाच माहीत। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेना शाबूत ठेवते की विरोधकांना मदत करून भाजपची लोक शिवसेनेचा पराभव करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।